रोड। कोकणातील गौरी गणपती सणासाठी बीड राज्य परिवहन महामंडळाच्या तब्बल 245 बसेस जे आहेत ते भाडेतत्वावर देण्यात आले आहेत। त्यामुळे बीड जिल्हा राज्य परिवहन महामंडळाच्या विभागाचं जे वेळापत्रक आहे ते सध्या कोलमडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। यांनी जर पाहिलं तर 460 बसेसद्वारे 1075 फेऱ्या व्हायच्या, मात्र आता ह्या फेऱ्या होत नाही। त्यामुळे प्रवाशांना अशा पद्धतीनं तात्काळ जे आहे उभं राहण्याची इथे वेळ आलेली आहे। जर पाहिलं गेलं तर एका गावाला दिवसातून 3 ते 4 फेऱ्या व्हायच्या, मात्र आता बसेसचा तुटवडा झाल्यामुळे ही जी फेरी आहे फक्त एक फेरी होताना दिसते। त्यामुळे सर्वात मोठा जो आता जो फटका आहे तो जर बघितलं तर विद्यार्थी असतील, चाकरमानी असेल आणि इथले जे प्रवासी नागरिक आहेत आणि शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा फटका आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या बीडच्या या आगारा बसस्थानक परिसरात आहे आणि अशा पद्धतीनं सकाळपासून जे विद्यार्थी आहेत, शालेय विद्यार्थी असतील, प्रवासी असतील आणि शेतकरी असतील, अशा पद्धतीनं सकाळपासूनच त्यांना बसेसची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एकंदरीत जर बघितलं तर वेळापत्रक कोलमडल्यामुळे आता तरी जादा जे बसेस आहेत ते कुमक मागवून घेण्यात यावी अशी मागणी जी आहे आता इथले प्रवासी करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत कोकणातला सण जरी उत्सव जरी असला याचा फटका मात्र बीड जिल्ह्यातल्या प्रवाशांना, नागरिकांना बसताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।